तरुणाला अमानुष मारहाण करणाऱ्या आणि बीडमध्ये उच्छाद माजवणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। खोक्याला प्रयागराजवरून विमानानं मुंबई मार्गे संभाजीनगरला पहाटे आणण्यात आलेलं आहे। तिथून पोलीस तातडीनं त्याला घेऊन शिरूर कासार पोलीस स्टेशनकडे रवाना झाले आहेत। त्यानंतर आज त्याला शिरूर कासार तालुका कोर्टात हजर केलं जाईल। पोलीस त्याची कोर्टाकडे रिमांड मागतील। प्रयागराजमध्ये ताब्यात घेतल्यानंतर खोक्याला रात्री 12:30च्या दरम्यान मुंबई विमानतळावर आणण्यात आलं। त्यानंतर आज सकाळी 6:30च्या दरम्यान पोलीस त्याला घेऊन छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले। इथून तातडीनं पोलीस त्याला घेऊन बीडकडे रवाना झाले आहेत। खोक्याला आज बीडच्या शिरूर कोर्टात हजर केलं जाणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, खरं तर सुरुवातीला चर्चा होती पुणे मार्गे खोक्याला बीडमध्ये आणलं जाईल, संभाजीनगरमध्ये आणलं जाईल, पण अचानक तो मार्ग बदलला गेला आणि मुंबई टू छत्रपती संभाजीनगर आणि तिथून पुढे बीड असा हा सगळा खोक्याचा प्रवास झालेला आहे। खोक्याला आता शिरूर कोर्टात हजर केलं जाणार आहे। काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच या ठिकाणी मी ज्या ठिकाणी खोक्याचं घर होतं त्या ठिकाणी स्पॉटला आहे आणि अक्षरशः त्याचे जे घर आहे ते या ठिकाणी पूर्णतः जमीनोद्ध्वस्त केलेलं आहे आणि त्याचा जो मार्ग होता पुणे टू बीड होता, मात्र तर विमान त्या ठिकाणी न मिळाल्यामुळं अचानक या ठिकाणी संभाजीनगर आणलं गेलं आणि तिथून आता पाडळसिंगी मार्गे तो आता पाडळसिंगी क्रॉस करून शिरूरकडे रवाना केला पोलिसांबरोबर होत आहे आणि शिरूरच्या पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर जे न्यायालय आहे शिरूरचं या ठिकाणी त्याला हजर केलं जाईल। लागवीजी अगदी हरिदास, या सगळ्या संदर्भात खोक्याची काही वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे का? काही चाचण्या या केल्या जातील का? या दरम्यान शिरूर कोर्टात हजर करत असताना या सगळ्या संदर्भात काय संकेत मिळत आहेत? नक्कीच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की त्याची वैद्यकीय देखील चाचणी केली जाईल अशी देखील माहिती मिळत आहे। मात्र आता नेमकं ऑन द वे असल्यामुळं तो मार्गस्थ असल्यामुळं आता त्या ठिकाणी पोहोचल्यानंतरच पुढील कारवाई होईल। लागवीजी तुम्ही म्हणताय हरिदास, तुम्ही त्या ठिकाणी आहात ज्या ठिकाणी खोक्याच्या घरावर बुलडोझर फिरवला होता। खरं तर खोक्याच्या घरावर बुलडोझर फिरवण्याआधी 1-2 वेळा, साधारणतः 2 वेळा आपण म्हणूया, नोटीसही वन विभागाकडून बजावण्यात आलेली होती, पण आता मात्र बुलडोझर फिरवलेला आहे आणि कारवाई करण्यात आलेली आहे। हरिदास, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो 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 हॅलो हॅलो हरिदास, मी तुम्हाला या संदर्भात विचारतेय की बीड मध्ये आता बुलडोझर फिरवला गेलेला आहे, वन विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे। हीच पुढची आपल्याकडची महत्त्वाची बातमी। असेच आमच्या सोबत जोडले राहा। खरं तर तुम्ही या सगळ्या मुद्द्यावर ही दृश्य आपण पाहतोय। भाजप कार्यकर्ता आणि विशेष म्हणजे सुरेश धस यांचा अतिशय निकटवर्ती असलेला कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेच्या अडचणीत वाढ झालेली आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर सतीश भोसले एक दिवस बीडमध्येच होता। 6 दिवसात काय काय घडलं ते आपण पाहतोय। बीडमध्ये प्रसार माध्यमांना त्यांना मुलाखत दिली। बीडमधूनच मुलाखतीनंतर खळबळ माजली। पोलीस खोक्याच्या मागावर सुटले। गुन्हा दाखल होताच खोक्या नगरला पळाला। नगरमध्ये एक दिवस मुक्काम, तिथून पुण्याला पळाला। पुण्याहून पुन्हा नगर मार्गे संभाजीनगरला, संभाजीनगरवरून थेट जबलपूर मार्गे प्रयागराज गाठलं। प्रयागराजमध्ये 2 दिवस मुक्काम केला। प्रयागराजमधून पोलिसांनी खोक्याच्या मुसक्या वळल्या आणि मुंबई मार्गे खोक्याला छत्रपती संभाजीनगर आणि आता बीडला नेण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।